पारनेर तहसीलसह अनेक कार्यालयांचे कामकाज ठप्प. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू. बातमी पारनेर येथून. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पारनेर तहसीलसह अनेक कार्यालयाचे कामकाज ठप्प पडले आहे. तहसीलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेटसमोर बसून आंदोलन केले. तहसीलसह दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. पारनेर तहसीलमधील महसूल कर्मचारी संघटनेचे रवी शिंदे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष भांड भाऊसाहेब, पंकज जगदाळे, वृषाली कलोशिया, महिला अध्यक्ष अभिजित शेलार, जिल्हा उपाध्यक्ष तलाठी संघटना, मंडलाधिकारी जयसिंग मापारी आदींसह कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार. राज्य मध्यवर्ती संघटनेचा काल दिनांक 21 एप्रिलपासून बेमुदत संप चालू आहे आणि या संपामध्ये ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे ती निवृत्त वेतनाची मागणी आहे. याच्यामध्ये शासनानं सुधारित जुन्याप्रमाणेच नवीन सुधारित पेन्शन योजनेचा GR शासनानं काढलेला असून त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि मागच्या 2 वर्षामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे 24-25मध्ये अद्यापपर्यंत त्यांना पेन्शन सुरू झालेली नाही आणि ते ज्या कार्यालयातून पेन्शन आलेले आहेत किंवा त्या तालुक्याची संबंधित ट्रेझरी असेल तेथे जर त्यांनी पेन्शनबाबत चौकशी केली तर त्यांना फक्त एकच उत्तर मिळतं की शासनाकडून जो नवीन पेन्शन योजनेचा GR आलेला आहे त्याच्याबाबत अद्यापपर्यंत ज्या अधिसूचना येणार होत्या त्या अधिसूचना आम्हाला प्राप्त झालेल्या नाही. जर 2 वर्षांपासून शासनाकडून जर सूचना प्राप्त झाल्या नाही तर त्या जो कर्मचारी पेन्शन गेलेला आहे त्याचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं दररोजचा खर्च किंवा जो कर्मचारी सेवानिवृत्त 58-60 नंतर होतो तर 58-60 नंतर आपण बघतो आजच्या काळामध्ये BP, शुगर या प्रकारचे आजार 50-55 नंतर शासकीय कर्मचाऱ्यांना शक्यतो होतातच. कारण शासकीय सेवेमध्ये असताना 24 तास कामाचं टेन्शन, वरिष्ठांकडून जे आपल्याला टास्क मिळतात ते वेळेत पूर्ण करणे, तांत्रिक अडचणी असतात त्यामुळं काम रात्री अपरात्रीसुद्धा करावं लागतं आणि त्याच्यामुळं स्वास्थ्य व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे BP, शुगरसारखे आजार होतातच. आणि जर 2 वर्षापासून त्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नसेल तर त्याचा जे आजाराचा खर्च आहे तो त्यांनी कसा करायचा किंवा दररोजचा खर्च असेल तो त्यांनी कसा करायचा. भरपूर साऱ्या अडचणी पेन्शन गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या पुढे सुद्धा उभ्या आहेत. तर आणि शासनाला वेळोवेळी अधिवेशनात असेल किंवा राज्य मध्यवर्ती संघटनेचे जे राज्याचे अध्यक्ष सचिव आहेत यांनी वेळोवेळी मंत्र्यांची भेट घेतलेली आहे परंतु अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळं आतापर्यंत अधिवेशनात किंवा पत्रव्यवहार करून निर्णय न झाल्यामुळं कालपासून हे संपाचं हत्यार कर्मचाऱ्यांना हाती घ्यावं लागलेलं आहे. यामध्ये पेन्शनच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा छोट्या मोठ्या भरपूर मागण्या आहेत. याच्यामध्ये निवृत्तीचं वय 58 वरून 60 करणे आणि मेडिकल बिलाच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा मेडिकल बिल आपण हॉस्पिटलला खर्च करतो आणि ते मेडिकल बिल कार्यालयात सादर केलं जातं ते पैसे मिळता 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाचा कालावधी जातो आणि त्याच्यामध्ये भरपूर असा खर्च करावा लागतो. तर ही सुविधा जी मेडिकलची सुविधा ही कॅशलेस झाली पाहिजे ही सुद्धा प्रमुख महत्त्वाची मागणी आहे. तर याच्यामध्ये अशा बऱ्याचशाच मागण्या छोट्या मोठ्या असून जोपर्यंत शासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सर्व कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.